इथे असलेल्या सर्वांना प्रश्न आहे, लक्षात घ्या की तुम्हाला काय वाटतं की तुमच्या आयुष्यात असं काय झालं पाहिजे की हा ते झालं की तुम्हाला वाटेल की यस, माझं आयुष्य यशस्वी आहे, मी आयुष्यात सक्सेसफुल झालो, यशस्वी झालो. तर प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, लक्षात घ्या. तर तुम्हाला पाहायचंय की तुमच्या आयुष्यात काय आहे, तुम्हाला थिंक करायचंय, कंटेम्पलेट करायचंय. एक लक्षात घ्या, आपण कुणालाही ऐकतो, तुम्ही युट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहताय किंवा माझा हा सेमिनार अटेंड करताय, कुणालाही ऐकतोय तर ऐकण्याचा उद्देश काय की त्यावर आपल्याला मनन करायचंय की मला काय हवंय. लक्षात घ्या, मला आयुष्यामध्ये कशी क्लॅरिटी मिळेल, मी कसं फोकस करू शकतो, मला जे आयुष्यात हवं आहे ते मी कसं मिळवू शकतो. तर मी तर स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला डिटेल्स त्याच्यामध्ये दिसतील. तर तुम्ही बघताय स्क्रीनवर की तुम्ही मनन करा आणि उत्तर द्या. मला प्रत्येकाकडनं उत्तर एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला काय वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये असं काय झालं पाहिजे की तुम्हाला वाटेल की ते झालं की तुम्हाला वाटेल की तुम्ही यशस्वी आहात. तर आता याच्यामध्ये प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतंय, विचार करा आणि उत्तर द्या. एक आहे की काही जणांना असं वाटेल की भरपूर पैसा मिळाला की मी यशस्वी झालो, असं त्यांना वाटेल. येस, हे एक असू शकतं उत्तर. जे काय वाटतंय तुम्हाला ऑनेस्टली स्वतःसोबत विचार करा. येस, भरपूर पैसा मिळवला तरच मला यशस्वी झाला असं वाटेल. किंवा जसं बघतो की काही जणांना वाटतं की मोठं नाव कमावल्यावर, काहींना असं वाटतं की येस, फक्त पैसा नाही, येस माझं नाव झालं, माझं स्टेटस झालं एक समाजामध्ये, तर त्यांना वाटेल की येस, मी आयुष्यात यशस्वी झालो, सक्सेसफुल झालो. काहींना वाटतं की येस, माझ्या आयुष्यात माझे जे काही स्वप्न आहेत, काहींना जसं की नवीन घर घ्यायचं आहे, त्यांचं जे काही ड्रीम होम आहे, हा ते ड्रीम होम झालं की यस, वाटेल की यस, माझं आयुष्य सार्थकी लागलं, यस मी आयुष्य सक्सेसफुल झालो. काहींना वाटेल की माझ्या आवडीची कार घेतल्यावर, यस मला माझी ड्रीम कार आहे ते घेतल्यावर मला वाटेल. काही जणांना वाटेल की परिवारात, नातेसंबंधात मी त्यांच्यासोबत चांगला क्वालिटी टाइम स्पेंड केला, त्यांच्यासोबत एन्जॉय केलं, नातेसंबंध चांगले झाले, तर त्यांना वाटेल की यस, माझं आयुष्य सक्सेसफुल आहे, यशस्वी आहे. त्या व्यतिरिक्त अजून बघितलं, सहावं आहे की काही जणांना असं वाटेल की मनसोक्त शॉपिंग, काही जणांना ज्वेलरी घ्यायचे आहे, ब्रँडेड काही वस्तू घ्यायच्या आहेत, तर ते घेतल्यानंतर त्यांना वाटेल, त्यांना शॉपिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, मला इथं जाऊन शॉपिंग करायचं आहे, मला ही वस्तू घ्यायचं आहे, तर ते केल्यानंतर यस, आयुष्यामध्ये सॅटिस्फॅक्शन, यशस्वी झालं असं वाटेल. काही जण बघतोय की त्यांना हे सगळं तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं की काही जणांना असं वाटतं की यस, की जे काय माझ्याकडे आहे त्यात मी समाधानी असणं गरजेचं आहे. यस, मी समाधानात जर माझं आयुष्य घालवलं तर मला वाटेल की मी आयुष्यात यशस्वी आहे. असे बरेच लोक आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण ते समाधानी नाही आहेत. आणि असे पण आहेत की ज्यांच्याकडे मध्यम पैसा आहे ते समाधानी आहेत. आणि असे पण बरेच लोक आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि ते समाधानी आहेत. लक्षात, पैशाचा आणि समाधानी आनंदी राहण्याचा काही संबंध नाही आहे. लक्षात घ्या, पैसा हे आपल्या भौतिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी लागणारच आहे डेफिनेटली, आणि समाधान ही वेगळी गोष्ट आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर ना आठवं आपण बघतोय या व्यतिरिक्त आणखी काय. तर तुम्हाला काय वाटतं, इथं असल्या सगळ्यांना कंटेम्पलेट करायचंय आणि चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचंय की आयुष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की ह्यापैकी असं काय असं होणं गरजेचं आहे की ते झाल्याशिवाय मला सक्सेसफुल वाटणार नाही. अशा दोन गोष्टी आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला इथं 8 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातले 2 ऑप्शन तुम्हाला सांगते, हे 2 ऑप्शन झाले तरच मला वाटेल की यस, माझं आयुष्य सक्सेसफुल आहे, यशस्वी आहे, समाधान आहे, जे काय आहे. तर तुम्हाला उत्तर द्यायचं चॅटबॉक्समध्ये की ह्या 8 पैकी किंवा ह्या 8 व्यतिरिक्त आणखी काय आहे, अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत की ते झालं तरच मला वाटेल की माझं आयुष्य यशस्वी आहे. तर तुम्हाला मनन करायचंय आणि चॅटबॉक्समध्ये उत्तर द्यायचंय. येस, मला उत्तर एक्सपेक्टेड आहे. मनन करा आणि उत्तर द्या. हे बघा, तुम्हाला तर माहित पाहिजे की एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे. एक लक्षात घ्या, टॅक्सी ड्रायव्हरला आणि ब्रेनला हे क्लिअर माहितच असणं गरजेचं आहे की मला जायचंय कुठे. तसंच तुम्हाला इथं बघायचं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय, कोणत्या अशा 2 गोष्टी आहेत त्याला पण प्रायोरिटाईज करायचे आहे. 1 नंबरला हे, 2 नंबरला हे. हा, मला फर्स्ट प्रायोरिटी हे आहे, सेकंड प्रायोरिटी हे आहे. आणि मिनिमम सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण मिनिमम ह्या 2 गोष्टी झाल्या तरच मला वाटेल की यस, माझं आयुष्य जे आहे ते यशस्वी आहे. येस, आपण बघतोय चॅटबॉक्स मध्ये शिवाजी सर म्हणतात 7 आणि 1, येस म्हणजे समाधानात आयुष्य घालवल्यावर आणि भरपूर पैसा मिळाल्यावर. खूप छान शिवाजी सर. हे जेव्हा तुम्ही बोलताय, लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या ब्रेनला क्लिअर सिग्नल देताय. येस, मला समाधानात आयुष्य घालवायचं आहे आणि मला भरपूर पैसा हवाय. लक्षात घ्या, खूप छान शिवाजी सर. येस, बाकीच्यांना काय वाटतंय, तुम्ही तुमच्या ब्रेनला क्लिअर सिग्नल द्या की येस, मला काय हवंय. यश, आकाश सर म्हणतायत 1 आणि 3, येस भरपूर पैसा मिळाल्यावर आणि नवीन घराचं स्वप्न साकार झाल्यावर. कॉंग्रॅच्युलेशन आकाश सर, तुम्ही क्लिअर सिग्नल देताय. लक्षात घ्या, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही क्लिअर सिग्नल देताय, हे खूप महत्वाचं आहे. येस, बाकीच्यांनी पण नक्की शेअर करा, काय वाटतंय तुम्हाला, काय झालं की तुम्हाला वाटेल की येस, माझं आयुष्य सक्सेसफुल आहे, यशस्वी आहे. येस, थिंक करा, कंटेम्पलेट करा, मनन करा आणि त्यातून उत्तर द्या. उत्तर एक्सपेक्टेड आहे तुमच्या सगळ्यांकडनं. येस, बाकीच्यांना काय वाटतंय आणखी.
शिवाजी सरांनी सांगितलं, आकाश सरांनी सांगितलं, येस बाकीच्यांना काय वाटतं नक्की विचार करा आणि कंटेम्पलेट करून उत्तर द्या. आकडा सांगा, हा हे नंबर आणि हे नंबर. मिनिमम ह्या दोन गोष्टी तर होणं गरजेचंच आहे. ते झाल्याशिवाय नाही, आयुष्य व्यर्थच गेलं असं वाटेल. काय अशा दोन गोष्टी आहेत? हे फक्त मी सांगितलेले 8 नाही, या 8 व्यतिरिक्त पण काय आणखी असू शकेल, ते पण मेन्शन करा, काय प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे माहिती का, की हे तुम्हाला माहितच पाहिजे की मला एक्झॅक्टली आयुष्यात काय पाहिजे, लक्षात घ्या. कारण की तुम्हाला जर माहित नसेल की मला एक्झॅक्टली काय पाहिजे, काय झालं तर मी सक्सेसफुल म्हणेन, नाहीतर काय होईल की कोणी हे म्हणेल कोणी ते म्हणेल, त्यांच्यानुसार तुम्ही आयुष्य जगू शकाल, जगाल, लक्षात घ्या. इतर लोक तुम्हाला नाचवतील की अरे हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ही वस्तू घेतली पाहिजे, ती वस्तू घेतली पाहिजे. तुम्हाला खरंच काय वाटतंय, आतून तुम्हाला काय फील होत आहे, ते पाहणं गरजेचं आहे. येस, बाकीच्यांनी पण चॅटबॉक्समध्ये चॅट करा की ह्यापैकी तुम्हाला असं काय वाटतंय. येस, हे झालं की मला वाटेल माझं आयुष्य सक्सेसफुल आहे, यशस्वी आहे. येस, संध्या मॅडम म्हणतायत की 1 आणि 3. येस, भरपूर पैसा मिळाल्यावर आणि नवीन घराचं स्वप्न साकार झाल्यावर. खूप छान संध्या मॅडम. येस, तुम्ही क्लिअर सिग्नल देताय तुमच्या सबकॉन्शियस माइंडला की मला ह्या गोष्टी हव्यात. जेव्हा तुम्ही क्लिअर सिग्नल देताय, तुमचे विचार त्या दिशेने जातील, तुमचे थॉट्स त्या दिशेने गेल्यानंतर तुमचे फिलिंग, तुमचे ऍक्शन्स त्या दिशेने व्हायला लागतील, लक्षात घ्या. सुरेश पाटील सर म्हणताय फक्त आनंद जीवन हवं, पैसा वगैरे आपल्याला गरजेपुरतं आवश्यक आहे, सुखी जीवनच पाहिजे. खूप छान सुरेश पाटील सर. येस, तुम्ही क्लिअर सिग्नल देताय, हे खूप महत्वाचं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. येस, बाकीच्यांना आणखी काय वाटतंय? येस, अजून काही जणांनी उत्तर नाही दिलं. मला उत्तर एक्सपेक्टेड आहे. एक लक्षात घ्या, हा सेमिनार असा नाहीये की मी फक्त येऊन काही माहिती सांगेन. लक्षात घ्या, तुम्हाला कंटेम्पलेट करायचंय, तुमच्या आयुष्यात काय गरजेचं आहे तुम्हाला. येस, थिंक करा आणि उत्तर द्या. इथं काय आहे तुम्हाला, तुमच्या आयुष्यात असं काय झालं की तुम्हाला वाटेल की तुम्ही सक्सेसफुल आहात. येस, रवींद्र सर म्हणतात 2, मोठं नाव कमावल्यावर. ओके, रवींद्र सर म्हणतात की मोठं नाव कमवलं तर त्यांना वाटेल की मी आयुष्यात सक्सेसफुल झालो. ओके, खूप छान. येस, तुम्ही क्लिअर सिग्नल देणं गरजेचं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली आयुष्यात काय झालं की तुम्हाला वाटेल की यस मी यशस्वी झालो. कारण की हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे क्लिअर माहितच पाहिजे की मला जायचंय कुठं. हे क्लिअर जेव्हा माहित असेल, कुठल्या अशा दोन गोष्टी आहेत लक्षात घ्या, त्या दोन गोष्टी कमीत कमी होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला इथं 8-9 गोष्टी दिल्या आहेत, या व्यतिरिक्त पण आणखी काय असू शकेल, कोणत्या अशा दोन गोष्टी आहेत, कारण की तुमचं फोकस तिथं जाणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तिथं फोकस गेला तर त्या गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप अचीव्ह करण्यासाठी ऍक्शन्स घेऊ शकाल. येस, मला अजून काही जणांकडून उत्तर एक्सपेक्टेड आहे. येस, रवींद्र सर म्हणतात 2. येस, बाकीच्यांना काय वाटतंय की ह्या पैकी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ते झालं की तुम्हाला वाटेल की येस माझं आयुष्य यशस्वी आहे, मी सक्सेसफुल झालो. येस, चॅटबॉक्स मध्ये चॅट करा. येस, अशोक सर म्हणतात 1 आणि 3, भरपूर पैसा मिळाल्यावर आणि नवीन घराचं स्वप्न साकार झाल्यावर. खूप छान. मी काल जेव्हा व्हॉट्सअपला जेव्हा हा प्रश्न विचारला, बऱ्याच जणांनी उत्तर दिली, पण बघितलं मेजॉरिटी लोकांचं मी बघितलं की त्यांचं आहे की समाधानात आयुष्य घालवल्यावर. खूप छान. एक लक्षात घ्या की ह्यात कुठलंही चांगलं नाही किंवा वाईट नाही. नेचर जे आहे, आपण जे मागतोय ते आपल्याला मिळणार, लक्षात घ्या. फक्त तुम्ही तुमच्या गरजांशी, तुम्ही जे डिसाईड करताय त्याच्याशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आतून बाहेरून एक राहणं गरजेचं आहे. कोणी म्हणतोय मला पैसा पाहिजे, येस मला पैसा पाहिजे, हे क्लिअर सांगणं गरजेचं आहे. आतून बाहेरून जेव्हा तुम्ही क्लिअर राहता, तुम्हाला त्या गोष्टी मिळायला लागतील. कोणी जर म्हणत असेल की नाही मला पैसा कशाला, मी समाधान सांगतो आणि मग फक्त समाधान सांगितलं आणि आतून मनातून पैसा आहे, असं नाही सांगणं, लक्षात घ्या. आतून बाहेरून क्रिस्टल क्लिअर एक पाहिजे, लक्षात घ्या. येस, जे पाहिजे ते क्लिअर सांगणं गरजेचं आहे. खूप छान. येस, सगळ्यांनी उत्तर दिली आहेत, खूप छान. आपण आता पुढच्या पार्टकडे आपण जातोय. तर एक लक्षात घ्या की सक्सेसफुल म्हणजे काय, तर यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय, तर त्याच्याबद्दल आपण सक्सेसचं सिक्रेट आपण पाहणार आहोत. तर त्या सक्सेसचं सिक्रेट पाहण्यासाठी आपण बघतोय, लक्षात घ्या की वर्ल्ड फेमस एक बुक आहे, एट टू बी ग्रेट, हे एक पुस्तक आहे. ह्या एट टू बी ग्रेट ह्या पुस्तकामध्ये आपण जर पाहिलं, हे पुस्तक काय आहे नेमकं, हे पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर रिचर्ड जॉन यांनी, हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर डॉक्टर रिचर्ड जॉन यांनी काय केलं, लक्षात घ्या. तर त्यांनी काय केलं की बऱ्याच जणांना विचारलं की अरे सक्सेसफुल होणं म्हणजे काय, यशस्वी होणं म्हणजे काय. तर बघितलं की काही लोक आता इथे डॉक्टर रिचर्ड जॉन जे बघतायत की हे एक्सटर्नल वर्ल्डमध्ये, बाहेरच्या जगामध्ये ते बघतायत की सक्सेसफुल होणं म्हणजे नेमकं काय. की तिथं त्यांनी काय केलं की जवळपास म्हणजे जे टॉपचे सक्सेसफुल लोक होते, टॉपचे जवळपास 500 सक्सेसफुल लोक म्हणजे काय, की त्यामध्ये बिल गेट्स आले, वॉरन बफे आले, जसं की टायटॅनिक मूवी ज्यांनी काढलं जेम्स कॅमेरॉन आले, हॅरी पॉटरची लेखिका जे के रोलिंग, हे अशा टॉपचे जे 500 लोक आहेत, त्या 500 लोकांना त्यांनी त्यांची अपॉइंटमेंट घेतली. फिजिकली त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटले आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज आहेत हे पूर्ण त्यांनी त्याचे नोट्स काढले, लक्षात घ्या. आणि ह्या 500 लोकांना त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटून त्याचे नोट्स काढायला, त्याचं अनालिसिस करायला आणि हे पुस्तक लिहायला जवळपास त्यांना 8 ते 10 वर्ष लागली, लक्षात. आणि त्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं एट टू बी ग्रेट. म्हणजे मग त्यांनी सांगितलं की हे जे काही 500 लोक आहेत,
ह्या 500 लोकांमध्ये जे त्यांनी 8 क्वालिटीज सॉर्ट आउट केल्या, की हा ह्या बिल गेट्समध्ये त्यांच्यामध्ये ह्या अशा एक 10-15 क्वालिटीज आहेत. त्यानंतर वॉरन बफे यांच्यामध्ये ह्या क्वालिटीज आहेत. असं त्यांनी 500 टॉप हायली सक्सेसफुल लोक जे आहेत त्यांच्या क्वालिटीज तिथं पाहिल्या, चेक केल्या आणि त्यानंतर बघितलं की कॉमन क्वालिटीज काढल्या. लक्षात घ्या, ह्या 500 लोकांमध्ये ह्या 8 क्वालिटीज अशा आहेत की जे कॉमन ह्या 500च्या 500 सगळ्या लोकांमध्ये आहेत. अशा कोणत्या टॉप 8 क्वालिटीज आहेत ते त्यांनी सॉर्ट आउट केल्या आणि त्या 8 क्वालिटीजवर त्यांनी पुस्तक लिहिलं, एट टू बी ग्रेट. म्हणजे ह्या 8 क्वालिटीज जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही ग्रेट लाईफ जगू शकाल, तुम्ही सक्सेसफुल होऊ शकाल. तर त्या 8 क्वालिटीज कोणत्या आहेत ते आपण आता पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण पाहून घेऊया. आणि तुम्हाला पाहायचं, लक्षात घ्या, की तुमच्या आयुष्यामध्ये ऑलरेडी ही क्वालिटी तुमच्यामध्ये आहे. कुठली ना कुठली क्वालिटी तुमच्यामध्ये असतेच. लक्षात घ्या कोणती क्वालिटी तुमच्यामध्ये आहे आणि कोणत्या क्वालिटीवर तुम्हाला काम करायचं, लक्षात घ्या सक्सेसफुल होण्यासाठी. तर स्टेप बाय स्टेप आपण इथं स्क्रीनवर पाहतोय. तर ह्या 8 क्वालिटीज कोणत्या आहेत, तर त्यामध्ये आपण पहिली क्वालिटी बघतोय पॅशन. पॅशन हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर ते जे 500 लोक होते तर प्रत्येकामध्ये बघितलं तर त्यांना पॅशन होतं. लक्षात घ्या, बिल गेट्स सांगतात की ते श्रीमंत होण्यासाठी काम करत नव्हते, तर त्यांना कोडिंग करणं हे त्यांचं पॅशन होतं. ते कोडिंग करत गेले करत गेले करत गेले, त्यात त्यांना पैसा येत गेला. लक्षात घ्या, म्हणजे ते खूप पॅशनेट होते. लक्षात घ्या, त्यामुळं ह्या जे हायली सक्सेसफुल लोक आहेत तर त्यांच्यामध्ये पहिली क्वालिटी आहे ती आहे पॅशन. लक्षात घ्या, तर ते पैशासाठी तर डेफिनेटली पैसा मिळवण्यासाठी काम करत होते, पण त्यांना कामामध्ये खूप रस होता. लक्षात घ्या, असं कोणतं काम आहे की ज्यामध्ये तुम्ही पॅशनेट होऊ शकता. त्यानंतर दुसरी क्वालिटी आपण बघतोय ती आहे हार्डवर्क. येस, हे जे 500 सक्सेसफुल लोक आहेत त्यामध्ये प्रत्येकामध्ये हार्डवर्कची क्वालिटी आहे. लक्षात घ्या, प्रत्येक जणांनी सांगितलं की येस, हार्डवर्क हे खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर ना तिसरी क्वालिटी आपण बघतोय की फोकस. खूप महत्वाची क्वालिटी आहे फोकस. आजच्या युगात तर आपण बघतोय की एवढे डिस्ट्रॅक्शन्स अवेलेबल आहेत, त्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन मध्ये फोकस राहणं किती महत्वाचं आहे. लक्षात घ्या, तर त्यामुळे त्यांनी बघितलं की फोकस ही जी बघितलं ही तिसरी क्वालिटी ह्या सगळ्या लोकांमध्ये आहे, खूप महत्वाची क्वालिटी आहे. लक्षात घ्या, आजकाल तर ह्याचं महत्व खूप वाढलंय, कारण की इतके डिस्ट्रॅक्शन आलेले आहेत, मोबाईल म्हणा, ओटीटी म्हणा, सोशल मीडिया म्हणा. त्यामुळे बघतोय की फोकस खूप महत्वाचं आहे. वॉरन बफे सांगतात की जे हायली सक्सेसफुल लोक आहेत तर ते जर बघितले ते कुठल्या ना कुठल्या छोट्या, मॅक्सिमम जे हायली सक्सेसफुल लोक आहेत ते कुठल्या ना कुठल्या छोट्या सिटीत ना मोठ्या सिटीत आलेले आहेत. असं का? कारण की बघितलं कारण की छोट्या सिटीमध्ये त्यांना बघितलं त्यांना डिस्ट्रॅक्शन्स कमी असतात, ते जास्त फोकस राहू शकतात. त्यामुळे बघितलं की तुम्हाला जर हायली सक्सेसफुल व्हायचं असेल तर पॅशन हवंय, हार्डवर्कची क्वालिटी असणं गरजेचं आहे, फोकस असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघतोय चौथी क्वालिटी येते ती म्हणजे पुश. पुश म्हणजे काय केलं की ह्या लोकांनी जे आहे ना तर ते प्रत्येकाने स्वतःला पुश करत राहायला. लक्षात घ्या, त्यांचे जे काही लिमिट्स आहेत, येस मी 3 तास काम करू शकतोय तर मी 4 तास कसं करू शकतो, मी एवढं हे करू शकतो, एवढे टार्गेट अचीव्ह करू शकते, अजून कसं पुढचं अचीव्ह करू शकतो, कंटिन्युअसली ते त्यांना पुश करत राहिलेत. ही एक खूप महत्वाची क्वालिटी चौथी. त्यानंतर आपण बघतोय पाचवी क्वालिटी बघतोय की आयडियाज. तर हे जे सगळे सक्सेसफुल लोक आहेत तर त्यांच्यामध्ये आयडियाज होते. प्रत्येकाकडे काही ना काही अशी एक युनिक आयडिया होती. लक्षात घ्या, बिल गेट्स असो, वॉरन बफे असो किंवा जे के रोलिंग असो, तर ते काही ना काही अशी एक सेपरेट म्हणजे असं एक युनिक त्यांच्याकडे आयडियाज होती. तर त्यामुळं आयडिया ही पण एक क्वालिटी आहे. लक्षात घ्या. त्यानंतर बघितलं की पुढची क्वालिटी येते ती म्हणजे इम्प्रूव्ह. तर ह्या सगळ्या लोकांनी काय केलं माहिती का, की कंटिन्युअसली स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिलेत. ते जे काय फील्ड ज्या ज्या फील्डमध्ये आहेत ते कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करत राहिलेत, इम्प्रूव्ह करत राहिलेत, त्यामुळे ते सक्सेसफुल झालेले आहेत. त्यानंतर आपण बघतोय पुढची क्वालिटी येते ते म्हणजे सर, म्हणजे सेवा देणं. तर जर तुम्ही हायली सक्सेसफुल असलेले हे 500 टॉप लोक जर पाहिलं आपण, तर त्या प्रत्येकांनी समाजाला काहीतरी सेवा देता येईल असं काहीतरी काही सर्व्हिस त्यांनी हुडकून काढले. लक्षात घ्या, हे झालं सातवी क्वालिटी. आणि आठवी लास्ट क्वालिटी येते ती म्हणजे सगळ्यात महत्वाची, ती पण एक आहे की पर्सिस्ट. पर्सिस्ट म्हणजे एका गोष्टीवर टिकून राहून कन्सिस्टंटली काम करणं. लक्षात घ्या, कन्सिस्टंटली काम करणं. असं नाही की फक्त थोडे दिवस काम केलं आणि झालं, असं नव्हे. तर ही पण एक क्वालिटी आहे की पर्सिस्ट, की टिकून राहणं. तर आता तुम्ही इथं पाहिलं की 8च्या 8 क्वालिटीज तुम्ही पाहिलं, तर तुम्ही स्वतःचं थोडंसं अनालिसिस करा की ह्यामध्ये कोणती अशी क्वालिटी आहे की जी ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे. येस, तुम्हाला लिहायचं आहे चॅटबॉक्समध्ये, येस ही क्वालिटी जी आहे ती माझ्यामध्ये आहे. आय हॅव दिस क्वालिटी आणि आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह, म्हणजे तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे, कोणती क्वालिटी डेव्हलप करायची तुमच्यामध्ये ते लिहायचं आहे. अशी कोणती क्वालिटी की जी तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे आणि कोणती क्वालिटी अशी आहे की जी तुम्हाला डेव्हलप करायची, हे दोन्ही तुम्हाला लिहायचं चॅटबॉक्समध्ये. येस, हे बघा प्रॅक्टिकली आपण आज इथं समजून घेतोय की सक्सेसफुल होणं म्हणजे काय. तर हे हायली टॉप 500 लोकांचे सक्सेसफुल लोकांमधले 8 क्वालिटीज तुम्हाला इथे दिसत आहेत. तर तुम्ही स्वतःशी अनालिसिस करा, ह्या 8 पैकी माझ्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज आहेत. येस, ही क्वालिटी ती क्वालिटी जे काय आहे
आणि चॅटबॉक्समध्ये लिहा की येस माझ्याकडे ही क्वालिटी आहे आणि मला ही क्वालिटी डेव्हलप करायची आहे. येस, अनालिसिस करा, मनन करा. कारण की मनन करणं महत्वाचं आहे, नुसतं ऐकून सोडून देण्यात काय अर्थ नाही आहे, लक्षात घ्या. हे बघा, ऐकायला खूप छान वाटतं, ही इन्फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. फक्त इन्फॉर्मेशन घेऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही आहे, त्याचं अनालिसिस करून तुम्ही डिसिजनवर आलात तर तुमचं आयुष्य बदलणार आहे. येस, वनिता मॅडम म्हणतात 1, 2, 3 ह्या क्वालिटी तुमच्याकडे आहेत. ओके. येस, पहिल्यांदा लिहित आहेत सगळेजण की कुठल्या कुठल्या क्वालिटी तुमच्याकडे आहे. सुरेश पाटील सर म्हणत आहे फोकस आणि आयडियाज हे आहेत. ओके. अशोक सर म्हणतायत की हार्डवर्क आहे. ओके, खूप छान. अजून बाकीच्यांकडे कोणत्या, पहिल्या लिहा की कोणते कोणते क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत. नंतर लिहा की ही क्वालिटी मला डेव्हलप करायची आहे. तर बघा, जेव्हा तुम्ही थिंक करताय, जेव्हा टाईप करताय, तुम्ही कंटिन्युअसली सिग्नल देताय तुमच्या सबकॉन्शियस माइंडला. कंटिन्युअसली त्याच तेच विचार करताय की ही क्वालिटी माझ्यामध्ये आहे. तर ती आणखी छान ग्रो व्हायला लागते, लक्षात घ्या. आणि जेव्हा म्हणताय की मला हे डेव्हलप करायचं आहे, सिग्नल देताय की ती क्वालिटी कशी डेव्हलप होत आहे. हे शिवाजी सर म्हणताय पॅशन आहे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे, परसिस्ट पाहिजे. ओके, खूप छान. येस, बाकीच्यांनी पण नक्की शेअर करा की काय वाटतंय, कोणती क्वालिटी तुमच्यामध्ये आहे आणि कोणत्या क्वालिटी तुम्हाला डेव्हलप करायच्या आहेत. येस, चॅटबॉक्समध्ये चॅट करा. येस, आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. बघा, अनालिसिस करा, उत्तर द्या. कारण एक लक्षात घ्या की तुम्ही अनालिसिस करून डिसिजन जोपर्यंत घेत नाही, लक्षात घ्या, तर काही अर्थ नाहीये. नाहीतर मग काय होईल माहिती का, जसं तुम्ही युट्यूबवर, इंस्टाग्रामवर रील्स बघता, तशा पद्धतीने हा पण एक टाइमपास होऊन जाईल, लक्षात घ्या. हा सगळा इंटेलेक्च्युअल टाइमपास होऊन जाईल. हा, इन्फॉर्मेशन घेतली, छान वाटलं, झालं, असं नाही. तुमच्या लाईफमध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन होणं गरजेचं आहे. आणि ते ट्रान्सफॉर्मेशन तुम्हीच करू शकता, लक्षात घ्या. तुम्ही डिसाईड करू शकता, कारण मी त्याला सपोर्ट करायला, लक्षात घ्या. येस, त्यानंतर बाळासाहेब थिटे म्हणतात की हार्डवर्क क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे. खूप छान. आणि मग कोणती क्वालिटी डेव्हलप करणं गरजेचं आहे, काय वाटतंय? येस, ते पण एक्सप्लेन करा. येस, चॅटबॉक्समध्ये चॅट करताय, कोणती क्वालिटी तुमच्यामध्ये आहे आणि कोणती क्वालिटी तुम्हाला डेव्हलप करायची आहे. येस, किंवा अनम्यूट करून बोलू शकता किंवा चॅटबॉक्समध्ये बोलू शकता. येस, कोणती क्वालिटी तुमच्यामध्ये आहे आणि कोणती डेव्हलप करायची आहे. आकाश सर म्हणतायत पॅशन आहे, हार्डवर्क आहे, आयडियाज आहे, परसिस्ट आहे. खूप छान. या 8ही क्वालिटी असलं की तुम्ही हायली सक्सेसफुल व्हायला तुम्हाला खूप मदत होते, लक्षात घ्या. अशी कोणती क्वालिटी आहे की जी ज्याच्याकडे तुम्ही लक्ष नाही दिलं, त्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे, त्याकडे पण लक्ष द्या. आणि जी आहे त्याला नरिश पण करणं गरजेचं आहे. दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. अशोक सर म्हणत आहे फोकसवर इम्प्रूव्ह करायचं आहे. येस, येस, फोकस खूप महत्वाचं आहे. आजच्या या ह्याच्यामध्ये आपण बघतोय की फोकसला आपण बघतोय खूप डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे, इतके डिस्ट्रॅक्शन झालंय. कारण की आपण बघतोय बऱ्याचदा की एखादी गोष्ट बघण्यासाठी आपण मोबाईल बऱ्याचदा घेतो, युट्यूब असो, काही असो, लक्षात द्या. एखादी इन्फॉर्मेशन घ्यायला कसा त्यात अननेसेसरी वेळ निघून जातो कळत नाही, लक्षात घ्या. एक व्हिडिओ बघायला जातात, युट्यूबचा सर्वे आहे, लक्षात घ्या, की जो व्यक्ती एक व्हिडिओ पाहायला आलाय तो व्यक्ती 7 व्हिडिओ पाहून जातो, लक्षात घ्या. ऍव्हरेजली 7 व्हिडिओ. विचार करा, म्हणजे कितपत टाइम वेस्ट होतो, लक्षात घ्या. म्हणजे फोकस नाहीये, लक्षात घ्या. परत फोकस व्हायला अवघड होतं, लक्षात घ्या. येस, त्यानंतर बाळासाहेब सर म्हणतात की आयडिया ही क्वालिटी त्यांना डेव्हलप करायची आहे, इम्प्रूव्ह करायची आहे. खूप छान, खूप चांगली गोष्ट आहे.